नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 10वं मॉड्यूल आहे, ज्याला आपण यूपीएस आणि इन्व्हर्टर म्हणतो, त्या यूपीएस आणि इन्व्हर्टरचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू बद्दल डिस्कस करणार आहे. जे एमसीक्यू तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये जसे तसे बघायला मिळतील. बघा, हा जे मॉड्यूल आहे आपण मी 2 पार्ट मध्ये याला डिवाइड केलेलं आहे. आपण पहिल्या पार्टमध्ये जवळपास 14 ते 15 प्रश्न बघणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये परत 14 ते 15 प्रश्न. म्हणजे अशा 2 पार्टमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू जे सीबीटी एक्झाम मध्ये तुम्हाला बघायलाच मिळतील, असे एमसीक्यू बद्दल आपण डिस्कस करणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा, पहिलाच प्रश्न सुरू होतो. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, व्हॉट इज द मिनिमम परमिसिबल सिंगल फेज वर्किंग व्होल्टेज इफ द डिक्लेअर व्होल्टेज इज 240 व्होल्ट ऍज पर ISI रूल. आता काय असतं माहितीये का, तुम्हाला सांगतो मी. जे आपल्याकडे एमएससीबी कडून का व्होल्टेज येतं आपल्याला, ते एमएससीबी का डिक्लेअर व्होल्टेज, असं समजा एमएससीबी डिक्लेअर केलं की आम्ही तुमच्या घरी 240 व्होल्ट काय करू, सप्लाय देऊ. मग आता प्रत्येक वेळेस आपल्यालाही माहिती आहे की 240 व्होल्ट कॉन्स्टंट देणं पॉसिबल नाही, कारण कधी कधी व्होल्टेज वाढतं, कधी कधी कमी होतं. तर मग आता काय असतं माहितीये का, किती कमी झालं पाहिजे आणि किती वाढलं पाहिजे, याच्यासाठी काय एक स्टँडर्ड रूल ठरलेला आहे की इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नुसार, की बाबा जर का समजा तुम्ही इंडियामध्ये ऑपरेट करत आहे आणि तुम्ही इंडियामध्ये जर का एखाद्या ग्राहकाला काय केलं, तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला 240 व्होल्ट सप्लाय देऊ, तर तुम्ही द्यायलाच पाहिजे, कारण तो ग्राहकाचा हक्क आहे. पण तरीच पण काय असतं माहितीये का, एक ते म्हणतात की काय करा, +-6%चा काय ठेवा, टॉलरन्स ठेवा. आता टॉलरन्स म्हणजे काय, की एक तर +6% वाढू शकतो किंवा +6% कमी होऊ शकतो. हे काय म्हणता याला, परमिसिबल व्होल्टेज ड्रॉप आपण ज्याला म्हणू, की बाबा एवढा जर व्होल्टेज ड्रॉप झाला तर तो चालतो आपल्याला, किंवा तो म्हणजे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार सांगितलेलं आहे की ग्राहकाला एवढा ड्रॉप जर तुम्ही दिला तर चालतं, पण याच्या खाली जर का व्होल्टेज गेलं का नाही तर एमएससीबी कडून पेनल्टी आपण घेऊ शकतो. ते आपण घेत नाही, पण लक्षात राहू द्या की 240 व्होल्ट आणि प्लस मायनस किती पर्सेंट असतं, 6% असतं. यांनी काय विचारलं की जर तुमच्या एमएससीबीने ठरवून दिलं तुम्हाला की 240 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे, तर काय करायचं तुम्हाला, की त्याचं म्हणणं काय की मिनिमम व्होल्टेज विचारलं आणि कमीत कमी व्होल्टेज किती राहील. म्हणजे 240 मधनं आपल्याला काय करावं, 6% मायनस केलं की आपल्याला मिनिमम व्होल्टेज भेटेल, आणि 240 मध्ये 6% ऍड केलं की आपल्याला मॅक्झिमम व्होल्टेज भेटतं. मग बघा इथे कॅल्क्युलेशन सोपं जायचं. बघा, 240 प्लस 6% हे झालं 254, हे झालं मॅक्झिमम व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज झालं हे, मॅक्झिमम. म्हणजे जर का तुमच्या एमएससीबीने तुम्हाला ठरवून दिलं की 240 व्होल्ट आहे, तर मॅक्झिमम व्होल्टेज तुमच्या घरामध्ये 254.4 व्होल्टेज एवढं येऊ शकतं. परत मिनिमम व्होल्टेज काय सांगतं बघा, मिनिमम व्होल्टेज काय म्हणतं, 240 मधून जर का तुम्ही 6% मायनस केले, म्हणजे 14.4 मायनस केले, तर 225.6 म्हणजे जवळपास 226 व्होल्टेजच्या जवळपास मिनिमम व्होल्टेज ड्रॉप आपल्या घरामध्ये असलेला चालतो. मग आता इथं जर तुम्ही ऑप्शन मध्ये बघितलं तर 225.6 तुम्हाला कुठे दिसत नाहीये, तेव्हा एक 233 दिसत आहे, एक 228 आहे, 216, 211, 211 कटले, कारण हे खूप जास्त कमी झाले. आणि 233 पण काय खूप, म्हणजे या आपल्या आकड्याच्या जवळपास 225 226च्या जवळपास माहितीये का, 228 बरोबर बसतो, म्हणून ऑप्शन नंबर बी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता एवढं लक्षात राहू द्या की हे जे व्होल्टेज सांगितलं मी +-6% हे लो व्होल्टेजसाठी आहे. जर हाय व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन असेल तर 10% पर्यंत चालतं. पण आता सध्या आपल्याला आपल्या घरासाठी विचारलं की 240 व्होल्टसाठी विचारलं, म्हणून +-6% लक्षात राहू द्या. नंतर क्वेश्चन बघा, विच टर्म रेफर द मास ऑफ सबस्टन्स लिबरेटेड फ्रॉम द इलेक्ट्रोलाइट बाय 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता बघा, हा क्वेश्चन नाही का, मी चांगल्या प्रकारे ज्यावेळेस आपण सेल अँड बॅटरीचा चॅप्टर घेतलेला आहे, समजा मी आता सेकंड इयरच्या कदाचित फर्स्ट इयरच्या याच्यामध्ये सेल अँड बॅटरी नावाचा चॅप्टर घेतला होता. तर सेल अँड बॅटरी नावाच्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस असते ना, या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये बघा हा फॉर्म्युला तयार होतो की M=ZIT. म्हणजे ते एखाद्या याच्यावरती किती मास त्याच्यावरती जमा होणार हे डिपेंड करतं Z मल्टिप्लाय बाय तुम्ही किती वेळासाठी करंट त्याच्यातून पास केला आणि किती टाइमसाठी पास केला, तर याच्यावरती डिपेंड करतं. तर हा झेड म्हणजे काय असतो, म्हणजे एक झेड म्हणजे असतो इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. आता मग या इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट वर, म्हणजे हे ज्यांनी सांगितलं रेफर दॅट द मास ऑफ सबस्टन्स लिबरेटेड फ्रॉम द इलेक्ट्रोलिटिक बाय 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर ही स्टँडर्ड डेफिनेशन की या डेफिनेशनला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट असं म्हणत असतो. आणि हा क्वेश्चन डायरेक्ट पाठ करण्यासारखा आहे म्हणा किंवा लक्षात ठेवण्यासारखा जे, तर मग त्यांनी ते दिलं, विजेच्या एका कुलमच्या इलेक्ट्रिकपासून मुक्त झालेल्या पदार्थाचा वस्तुमान कोणत्या शब्दाने ओळखला जातो, तर तो ओळखला जात असतो इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. म्हणजेच ऑप्शन नंबर डी करणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा, हा जो क्वेश्चन आहे ना, हा मी ज्यावेळेस सेल अँड बॅटरीचा चॅप्टर शिकवलं ना, त्याच्यामध्ये एका डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ फुल ॲब्रिव्हिएशन ऑफ UPS. आता बघा, आपल्या घरात नाही का दोन टाईपच्या, आपण मॅक्झिमम 2 टाईपच्या सिस्टम वापरतो. एक असतं UPS जे आपण आता इथे बघणार आहे, आणि एक असतं इन्व्हर्टर. काय असतं, इन्व्हर्टर. मग आता या दोन्ही पण नाही का, लाईट गेल्यानंतर दोन्ही आपल्याला बॅकअप प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. पण इन्व्हर्टरमध्ये काय असतं माहिती का, जो इन्व्हर्टर असतं ना आपल्या घरामध्ये, जनरल आपण इन्व्हर्टर वापरतो. बघा, लाईट गेल्यानंतर काही वेळेसाठी आपल्या घरातली लाईट बंद होते आणि परत चालू होते.
पण युपीएस मध्ये काय असतं म्हणजे युपीएस मध्ये तो जो स्विचिंग टाइम असतो तो खूप कमी असतो, म्हणजे लाईट बंद होऊन चालू होते. तर युपीएस आपण कुठे वापरतो, ज्या ठिकाणी कम्प्युटर वगैरे किंवा सेन्सिटिव्ह डिव्हाइसेस ज्या ठिकाणी आहेत की ते बंद झाल्यानंतर परत चालू व्हायला त्याला वेळ लागतो. जसं कम्प्युटर आहे तुमचं, एकदा बंद झाला तो परत चालू व्हायला 1-2 मिनिटं घेतो, मग तो बंद झालेला आपल्याला परवडत नाही. मग तशा ठिकाणी आपण युपीएस वापरतो, ज्या ठिकाणी आपल्याला सप्लाय कसा पाहिजे, एकदम कंटिन्युअस पाहिजे, त्याच्यामध्ये इंटरप्शन काही पाहिजे नाही. इन्व्हर्टर कुठे वापरतो, समजा असा लोड आहे जसा तुमचा लाईट आहे एका सेकंदासाठी बंद होऊन चालू जरी झाला तरी तुम्हाला फरक पडत नाही, मग तशा ठिकाणी इन्व्हर्टर वापरतो, कारण इन्व्हर्टर स्वस्त पण पडतो. मग आता युपीएस मी सांगितलं काय की अनइंटरप्टेबल, म्हणजे की त्याच्यामध्ये अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे किंवा तो जो विजेचा पुरवठा खंडित नाही झाला पाहिजे, त्याला आपण अनइंटरप्टेड म्हणतो. आणि पी म्हणजे असतं पॉवर, एस म्हणजे असतं सप्लाय, म्हणजे असा सप्लाय की जो लाईट गेल्यानंतर म्हणजे बंद होऊन चालू होणार नाही किंवा त्याचा स्विचिंग टाइम काय असेल खूप कमी असेल, त्यालाच आपण युपीएस म्हणत असतो. मग युपीएसचा लॉंग फॉर्म काय झाला बघा, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, म्हणजे याला म्हणतो आपण अखंडपणे चालू राहील तो सप्लाय, बंद होणार नाही. त्या हा युपीएसचा काय अब्रिव्हिएशन आहे, म्हणजे किंवा फुल फॉर्म आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. नंतर बघा विच इज अ फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर. आता काय माहितीये का, हे जे खालचे आहेत ना हे काहीतरी सप्लाय कन्व्हर्टरचे काम करतात. आता कन्व्हर्टर म्हणजे काय असतं की एखाद्या एक एनर्जीला दुसऱ्या एनर्जी, म्हणजे एनर्जी किंवा एका फॉर्मला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं. फॉर एक्झाम्पल सांगतो, एसीला डीसी मध्ये कन्व्हर्ट करणं किंवा डीसीला एसी मध्ये कन्व्हर्ट करणं किंवा जो डीसी आहे फिक्स डीसीला व्हेरिएबल डीसी मध्ये कन्व्हर्ट करणं. मग या सगळ्या हे कन्व्हर्टर असतात. मग एक एक करून पहिले सांगतो बघा, जो रेक्टिफायर असतो ना, या रेक्टिफायरचं काय काम असतं, रेक्टिफायर काय करतो, जो आपण दिलेला एसी सप्लाय आहे त्याला डीसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपला रेक्टिफायर करतो. नंतर बघा त्याच्यानंतर काय सांगितलं की चॉपर काय असतो माहिती काय, चॉपर समजा तुमच्याकडे डीसी सप्लाय फिक्स, कोणतं सप्लाय फिक्स डीसी सप्लाय म्हणजे 24 व्होल्ट, पण तुम्हाला 24 व्होल्ट पाहिजे, तुम्हाला 12 व्होल्ट पाहिजे, कधी 10 व्होल्ट पाहिजे, कधी 13 व्होल्ट पाहिजे, म्हणजे फिक्स डीसी सप्लायला व्हेरिएबल डीसी सप्लाय मध्ये, मी काय सांगितलं, फिक्स डीसी सप्लायला व्हेरिएबल डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो करत असतो आपला चॉपर. त्याच्यानंतर बघा एक सांगितलं मी सायक्लो कन्व्हर्टर, आणि नंतर बघा डीसी टू एसी. बघा मी काय सांगितलं, डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करत असतो आपल्या घरातला इन्व्हर्टर, याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्टर असं म्हणतो. मग आता उरला एक बघा हा सायक्लो कन्व्हर्टर, आणि जर तुम्ही बघितलं यांनी फ्रिक्वेन्सी नाव घेतलं, काय नाव घेतलं, फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण म्हणतो की नंबर ऑफ सायकल कंप्लीट झालं, आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी त्याला काउंट करतो. मग आता नावाचं बघा सायक्लो आणि कन्व्हर्टर, सायक्लो म्हणजे सायकलला कन्व्हर्ट करणारा, मग सायकल म्हणजेच आपली फ्रिक्वेन्सी असते. मग सायक्लो कन्व्हर्टर इज द डिव्हाइस, तो काय करतो, फ्रिक्वेन्सीला चेंज करतो. किंवा त्याचं काम काय असतं, सायक्लो कन्व्हर्टरचं अजून एक काम असतं, तो काय करतो, फिक्स एसी सप्लायला, मी काय सांगितलं, फिक्स एसी सप्लायला व्हेरिएबल एसी सप्लाय मध्ये, कशा सप्लाय मध्ये, व्हेरिएबल म्हणजे बदलत्या एसी सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हा सायक्लो कन्व्हर्टर करत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5 बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीडब्ल्यूएम. आता पीडब्ल्यूएम म्हणजे काय असतं बघा, काय असतं, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल सर्किटला कंट्रोल करतो. मग आता कंट्रोल करतो म्हणजे ज्यावेळेस आपण एक इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरतो त्याला कंट्रोल करण्यासाठी, तर त्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला कंट्रोल करण्यासाठी नाही का पल्सेस देत असतो आपण. मग आता पल्सेस वरून नाही का याचा एक टाईप पडला बघा, याचा सरळ सरळ लक्षात राहू द्या की पीडब्ल्यूएम म्हणजे काय असतं माहिती का, पीडब्ल्यूएम म्हणजे असतं, पी म्हणजे असतं पल्स, डब्ल्यू म्हणजे असतं विड्थ, आणि एम म्हणजे असतं मॉड्युलेशन. पल्स विड्थ मॉड्युलेशन म्हणजे त्या पल्सची विड्थला चेंज करून आपण काय करत असतो, सर्किटला कंट्रोल करतो. मग त्या मेथडला आपण पीडब्ल्यूएम म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन म्हणतो. तर मग या पीडब्ल्यूएमचा लॉंग फॉर्म काय होणार, पल्स वाईड मॉड्युलेशन नाही, पल्स विड्थ मॉड्युलेशन, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, नंतर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ ऑनलाईन युपीएस ओव्हर द ऑफलाईन युपीएस. आता हा नाही का क्वेश्चन थोडा एक व्यवस्थित बघा. आता लक्षात होतं की आपल्या घरातलं इन्व्हर्टर सांगतो पहिले मी तुम्हाला. आपण काय केलं, समजा आपल्या घरातलं एसी सप्लाय, आपण एसी सप्लाय काय करतो, आपल्या घरातल्या इन्व्हर्टरला देतो. मग इन्व्हर्टर काय करतो माहितीये का, इन्व्हर्टर काय करतो, त्याची बॅटरी चार्ज करतो, आणि सोबत सोबत काय करतो, जर लाईन आहे, समजा लाईन आहे का, लाईन तुमच्या घरातली आहे, लाईन असेल तर तो काय करतो, जेही लोड तुमचा लावलेला इकडं काय लावला, हा झाला लोड, आणि ही झाली बॅटरी. मग आता काय होणार, ज्या वेळेस समजा तुम्ही काय करणार, समजा एखाद्या लाईट आहे, लाईट आल्यानंतर काय होतं, तुमची बॅटरी काय होते, चार्ज व्हायला लागते. काही चार्जिंगसाठी करंट जातो, आणि काही करंट कुठे जातो, तुमच्या लोडकडे जातो. मग हे कोणाचं काम आहे, हे बघा आपल्या घरातल्या इन्व्हर्टरचं काम आहे. पण आता याच्यात काय होतं माहितीये का, ज्या वेळेस काय होतं की समजा लाईट गेल्यानंतर हा काय करतो, आता इथं ह्या बॅटरीचा सप्लाय काय करतो, त्याला या लोडला द्यावं लागेल आपल्या. मग इथं नाही का स्विचिंगचा टाइम घेतो. काय सांगितलं, आपल्या जर समजा लाईट गेल्यानंतर काय होतं माहितीये का, याला बॅटरीवरून काय करावं लागतं, हा जो लोड आपला एसी सप्लायवरून चालू होता त्याला काय करावं लागतं, बॅटरीवरती शिफ्ट करावं लागतं, आणि हे रिलेच्या माध्यमातून करतो आपण. म्हणजे इथं नाही का स्विचिंग टाइम लागतो. काय करू लागतात, स्विचिंग, याला काय म्हणतो, स्विचिंग टाइम आपल्याकडे काय करतो याच्यामध्ये लागतो, जवळपास 10 मिली सेकंद एवढा स्विचिंग टाइम काय लागतो. मग आता हा झाला ऑफलाईन युपीएस. काय म्हणाला, आता ऑनलाईन युपीएस काय असतो, समजा तुमच्या घरामध्ये एसी सप्लाय आला, तर तो तुम्ही काय दिला, तुमच्या इन्व्हर्टरला दिला. मग आता इन्व्हर्टर काय करेल, सगळ्यात पहिले तोच एसी सप्लाय कुठे देईल, बॅटरीला देईल डायरेक्ट.
कशाला देईल, बॅटरीला देईल आणि डायरेक्ट बॅटरीकडनं सप्लाय कुठे जाईल, तुमच्या लोडला जाईल. मग याच्यामध्ये बघा लाईट आली काय आणि लाईट गेली का, लाईट असली तर बॅटरी चार्ज होणार आणि लाईट नसली तर तुमची बॅटरी चार्ज होणार नाही. ही काय, ही तुमची बॅटरी समजा. मग आता मला सांगा लाईट गेल्यानंतर याला स्विच करावं लागेल का रे, नाही करावं लागेल. म्हणून या जो ऑनलाईन युपीएस, याला काय म्हणतो आपण ऑनलाईन युपीएस म्हणतो, ऑनलाईन युपीएस. आणि ऑनलाईन युपीएस मध्ये स्विचिंग टाइम खूप काय असतो, कमी असतो. कारण याला काय फक्त सप्लाय काय करणे, रिव्हर्स करणे, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्विचिंग टाइम कमी असतो. याच्यामध्ये स्विचिंग टाइम कमी असतो म्हणून आपण याला सेन्सिटिव्ह डिव्हाइसेस साठी वापरतो. आणि याला इथून नाही का रिलेला या म्हणजे लाईन वरून काय करावं लागतं, याला बॅटरीवरती शिफ्ट करावं लागतं, म्हणून स्विचिंग टाइम जास्त असतो. मग त्यांनी तेच विचारलं की ऑनलाईन युपीएसचा फायदा काय, काय व्हॉट इज द ऍडव्हांटेज ऑफ ऑनलाईन युपीएस ओव्हर द ऑफलाईन युपीएस. म्हणजे आपला ऑनलाईन युपीएस आहे. मग ऑनलाईन युपीएस मध्ये तुम्हाला तेच सांगितलं की आपला स्विचिंग जो टाइम असतो तो कमी असतो किंवा त्याला स्विचिंग करावी लागत नाही. तर मग जर तुम्ही इथं बघितलं बघा, फ्री फ्रॉम द चेंज ओव्हर अँड ट्रान्झिशन प्रॉब्लेम. आता चेंज ओव्हर करणं म्हणजे काय की बघा आता हे पहिले या पोझिशनला होतं जे स्विच, मग त्याला बॅटरीवरती शिफ्ट करून लोडला बॅटरीवरती शिफ्ट करायला याला म्हणते चेंज ओव्हर करणं, किंवा ट्रान्झिशन टाइम, किंवा याच्या बॅटरीवरून त्याला कारण लोडवरती शिफ्ट व्हायला वेळ लागतो आणि याच्यामध्ये लागत नाही. हाच या कोणाचा आहे, ऑनलाईन युपीएसचा फायदा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, विच इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज एन ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर टू प्रोड्यूस अ कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. आता काय आहे, व्होल्टेज स्टेबिलायझरचं काम लक्षात राहू द्या की व्होल्टेज स्टेबिलायझरचं काम असतं बघा, आपण इनपुट देतो एसी सप्लाय, याला एसी सप्लाय काय, त्याला इनपुटला दिला, मग हा काय करतो, हा स्टॅबिलायझर आहे, हा काय स्टॅबिलायझर, हा काय करणार, आउटपुट देणार. मग आता मला सांगा हा आउटपुट देणार ठीक आहे, पण जर का समजा तुमचं इनपुट व्होल्टेज 220 होतं आणि अचानक इनपुट व्होल्टेज समजा काय झालं 180 पर्यंत आलं, मग आता 180 पर्यंत आलं पण आपल्या आउटपुटला किती व्होल्टेज भेटायला पाहिजे हे समजायला पाहिजे ना आपल्याला. मग काय करतो, स्टेबिलायझर मध्ये काय असतं, म्हणजे एक फीडबॅक सर्किट असतं. मग हा काय करतो, आउटपुटचा एखादा छोटासा पार्ट घेतो आणि हा काय करतो परत इनपुटला नेऊन देतो. मग इथं काय, याला म्हणतो फीडबॅक सर्किट, याला काय म्हणतो फीडबॅक. मग याचं काय काम असतं माहिती आहे का, की आउटपुटला नेमकं किती व्होल्टेज भेटून राहिलं. मग जर आपल्याला आपण सेटिंग केली 240 व्होल्ट, किती व्होल्ट वरती 240 व्होल्ट वरती सेटिंग केली, आउटपुटला 230 यायला लागलं, लगेच काय करतो फीडबॅक इनपुटला पाठवतो आणि जसं इनपुटला पाठवलं हा स्टेबिलायझर काय करतो, याच्यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो. या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने परत व्होल्टेजला काय करतो, स्टेप अप करतो आणि 240च्या अक्रॉस काय करतो, याला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतो. आता हे सगळं कशामुळे होतं, हे सगळं होतं फीडबॅकमुळे. फीडबॅक म्हणजे काय होतं, आउटपुटचा काहीतरी पार्ट घेणं आणि इनपुटला नेऊन दिला. मग इनपुटला नेऊन दिल्यामुळे काय झालं की व्होल्टेज स्टेबिलायझर किती आउटपुट देते आणि आपल्याला त्याच्यानुसार काही चेंजेस करायचे आहेत का हे सगळं स्टेबिलायझरला समजतं. मग याच्यासाठी जे महत्त्वाचं सर्किट असतं व्होल्टेज स्टेबिलायझरमध्ये याला आपण काय म्हणतो, फीडबॅक सर्किट म्हणत असतो. मग यांनी तेच विचारलं की व्हॉट इज द काय विच इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज इन ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर टू प्रोड्यूस द कॉन्स्टंट आउटपुट. जर आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट पाहिजे असेल तर कोणतं सर्किट लागेल, ते आपल्याला सर्किट लागेल फीडबॅक सर्किट. जरच बघा आपण ऑप्शन नंबर डी म्हणजे फीडबॅक सर्किटची आपल्याला आवश्यकता असते. नंतरचा क्वेश्चन बघा, विच इज अ फीडबॅक नेटवर्क यूज इन ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर. आता मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचंय, त्या याच्यातच सांगितलं म्हणजे आपल्याला व्होल्टेज कसं पाहिजे, स्टेबल पाहिजे. मग आपण फीडबॅक सर्किट वापरतो हे तर आपल्याला कळालं, काय वापरतो आपण फीडबॅक सर्किट. पण त्यातल्या त्यात आपण म्हणजे बघा कोणतं सर्किट वापरतो आपण, विच फीडबॅक सर्किट यूज इन ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर. आता फीडबॅक सर्किट वापरलं, पण फीडबॅक सर्किट वापरताना नेमकं आपण कोणत्या प्रकारचं फीडबॅक सर्किट वापरणार मला सांगा. आपल्याला आउटपुटचा करंट वरती डिपेंड करणार आहे का नाही. आम्ही काय सांगितलं, आपल्या व्होल्टेज स्टेबिलायझरचं नावातच आहे त्याच्या, आपल्याला व्होल्टेज स्टेबल ठेवायचंय. मग जर व्होल्टेज स्टेबल ठेवायचं असेल तर आपल्याला आउटपुटला किती व्होल्टेज हे माहिती करावं लागेल. मग आउटपुटला किती व्होल्टेज हे माहिती करण्याचं काम करतं आपलं फीडबॅक सर्किट. तर आपण कोणतं वापरतो त्याच्यात वापरत असतो आपण व्होल्टेज डिव्हायडर नेटवर्क, किंवा ज्याला व्होल्टेज डिव्हायडर फीडबॅक सर्किट आपण ज्याला म्हणतो. आउटपुटला किती व्होल्टेज येत आहे, मग व्होल्टेज किती आलं त्याच्यानुसार आपल्याला इनपुटला काही चेंजेस करायचे का, किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मरला त्याचं टॅपिंग वगैरे बदलायचे हे ठरत असतं. म्हणून आपण ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझरमध्ये व्होल्टेज डिव्हायडर नेटवर्क वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, विच इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज एक्युएटिंग द व्होल्टेज इन अ स्टेप्ड व्होल्टेज स्टेबिलायझर. मी तुम्हाला आताच सांगितलं की असा कोणता डिव्हाइस आहे, त्यांनी म्हणलं की स्टेप्ड व्होल्टेज स्टेबिलायझर मध्ये व्होल्टेज कार्यान्वित करणारे विद्युत उपकरण कोणते. आता याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. काय समजा की आम्ही तुम्हाला सांगितलं की व्होल्टेज स्टेबिलायझरचं काम आहे 240 व्होल्ट कॉन्स्टंट देणं, पण समजा तुम्हाला एबीसीबी कडूनच 190 व्होल्ट भेटलं. किती भेटलं, 190. मग या 190चा 240 व्होल्ट कोण करणार, तर हा कोण करत असतो, याचं नाव असतं ऑटो ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये लावलेला असतो, ट्रान्सफॉर्मर असतो स्पेसिफिक. ज्याच्याकडे 190 जरी त्याला इनपुटला दिलं तर नंबर ऑफ टर्न्सला जास्त करून तो काय करतो, त्या व्होल्टेजला 240 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करतो. मग हेच काम आहे स्टेबिलायझरचं. मग हे कोण करतं, हा करत असतो बघा, याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरला दुसऱ्या भाषेत ऑटोस्टॅट असं सुद्धा म्हणतात, किंवा याला काय लक्षात ऑटो ट्रान्सफॉर्मर. याचं नाव काय असतं, ऑटो ट्रान्सफॉर्मर. हाच ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करतो, तुमचा जो कमी झालेला सप्लाय त्या कमी झालेल्या सप्लायला वाढवण्याचं काम कोण करत असतो, किंवा स्टेबल करण्याचं काम ऑटो ट्रान्सफॉर्मर करतो. त्यालाच चांगल्या भाषेत किंवा दुसऱ्या भाषेत ऑटोस्टॅट म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 राहणाऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतो,
व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ डिस्चार्ज सेल. जर समजा एखादा सेल काय झाला, डिस्चार्ज झाला, म्हणजे बघा एक सेल होता, तो सेल काय झाला, पहिले चार्ज होता त्यावेळेस त्याचा इंटरनल रेजिस्टन्स असतो, इंटरनल रेजिस्टन्स. तो मग इंटरनल रेजिस्टन्स ज्यावेळेस सेल फुल चार्ज असतो, बघा सेल कसा आहे, फुल चार्ज आहे, मग त्यावेळेस जो इंटरनल रेजिस्टन्स असतो त्या सेलचा तो काय असतो, कमी असतो. इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, कमी असतो. ज्यावेळेस सेल डिस्चार्ज होतो, ज्यावेळेस तो काय झाला, डिस्चार्ज झाला, त्यावेळेस जो त्याचा इंटरनल रेजिस्टन्स असतो तो काय असतो, इन्क्रीज होत असतो. मग त्यांनी तेच विचारलं आपल्याला की काय सांगितलं, व्हॉट इज द इफेक्ट इन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ डिस्चार्ज सेल. म्हणजे ज्यावेळेस सेल जर काय डिस्चार्ज झाला त्याचा इंटरनल रेजिस्टन्स काय होणार, तर इंटरनल रेजिस्टन्स मी तुम्हाला आता सांगितलं की इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, इन्क्रीज होत असतो. जर का सेल फुल्ली चार्ज असता तर तो काय झाला असता, डिक्रीज करतो. काय इंटरनल रेजिस्टन्स काय असता, त्याचा कमी असता. नंतर बघा, नंतरचा प्रश्न काय म्हणतो, कॅल्क्युलेट द व्होल्टेज अँड एम्पियर अवर इफ 4 सेल आर रेटेड ॲज अ 1.5 व्होल्ट 8 एम्पियर अवर कनेक्टेड इन पॅरलल. आता यांनी काय सांगितलं, जर मी तुम्हाला हाच क्वेश्चन नाही का, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयर मध्ये होते सेल अँड बॅटरी नावाच्या चॅप्टरमध्ये सुद्धा मी हा सेम टाईपचा एक्सप्लेन केलाय. त्यांनी काय म्हटलं बघा, एक सेल आहे, हा सेल किती व्होल्टचा आहे रे, हा किती व्होल्टचा सेल आहे बघा, एक सेल आहे जो किती व्होल्टचा आहे, 1.5 व्होल्ट आणि 8 एम्पियरवर. अच्छा, याच्यात किती व्होल्टेज किती याचं बघा, व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट आणि करंट आहे बघा, त्यात करंट किंवा करंट रेटिंग त्याची 8 एम्पियर अवर. आता याचा अर्थ काय असतो बघा, हा एक सेल आहे, मग यांनी काय सांगितलं, अशा आपण 4 सेल कशामध्ये कनेक्ट केलेले, पॅरलली कनेक्ट केले. म्हणजे बघा, हा एक सेल झाला, हा दुसरा सेल झाला, हा तिसरा सेल झाला आणि हा असे 4 सेल आपण काय केले, एकमेकांसोबत पॅरलली कनेक्ट केले. तर यांचं जे इफेक्टिव्ह, समजा इथं आपण लोड कनेक्ट केला, मग काय कनेक्ट केला, लोड कनेक्ट केला, त्यांचं इफेक्टिव्ह करंट किंवा व्होल्टेज किती राहील. तर एक गोष्ट लक्षात राहू द्या की मी एक सेलचे स्पेसिफिकेशन सांगितलं तुम्हाला, कितीही नंबर ऑफ सेल तुम्ही काय करा, पॅरलली कनेक्ट जर का समजा तुम्ही केले, तर याचं सगळ्याचं नाही का व्होल्टेज सारखंच राहणार. म्हणजे याचं 1.5 व्होल्ट आहे, याचं 1.5 व्होल्ट आहे, याचं 1.5 आहे, याचं 1.5 आहे, तर पॅरलल मध्ये व्होल्टेज नाही का सगळ्या याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज राहणार ना, याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज राहणार, समजा हे राहणार 1.5 व्होल्ट. आता का राहणार, कारण प्रॉपर्टीज असते की पॅरलल मध्ये व्होल्टेज काय राहतं, असं सेम राहत असतं. मग पहिली गोष्ट बघा, आपलं व्होल्टेज सेम राहणार, कितीही नंबर ऑफ सेल तुम्ही पॅरलली कनेक्ट करा, व्होल्टेज सेम राहणार. जर तुम्ही याच्यानुसार बघितलं, व्होल्टेज होतं 1.5 एम्पियर अवर, सॉरी 1.5 व्होल्ट होतं. मग जर इथंही 1.5 व्होल्ट नाहीये, इथंही नाहीये, इथंही नाहीये, याचा अर्थ ऑप्शन नंबर डी बरोबर आहे आपलं. मग व्होल्टेजवरून काम चालणार का नाही, व्होल्टेज तर 1.5 अवर आहे. मग आता आपल्याला करंट रेटिंग काढायची, तर लक्षात राहायचं की जी करंट रेटिंग असते, ज्याला आपण एम्पियर अवर रेटिंग म्हणतो, एम्पियर अवर रेटिंग म्हणजे प्रत्येक बघा, याचा करंट इथे येणार बघा, हा काहीतरी करंट देणार, हा इथे येणार, परत याचा करंट इथे येणार, याचाही करंट या सर्किटमध्ये येणार, याचा येणार, आणि सगळ्या मिळून या 4 सेलचा मिळून करंट काय होणार, या लोडकडे जाणार. मग आता लक्षात राहा की 4 सेल, मग एकाचा 8 आहे, मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 8 चोक किती आहे, 32 एम्पियर अवर. आता म्हणजे काय होतं, 32 एम्पियर अवर एवढा, 32 एम्पियर अवर करंट काय होणार तुमचा या सर्किटमध्ये जाणार. लक्षात राहू द्या की करंट 32 एम्पियर अवर चालला, मग करंट 32 चालला तर याचा अर्थ सगळ्याची काय होणार, ऍडिशन होणार पॅरलल मध्ये. जर का हेच सेल सिरीज मध्ये कनेक्ट केले असते ना, तर व्होल्टेजची ऍडिशन झाली असती. हे मी एक्सप्लेन केलेलं आहे म्हणून तुम्हाला आता जास्त काही एक्सप्लेन करत नाही. पण या क्वेश्चनचा बरोबर आन्सर बघा, आपण पहिलेच काढलं होतं की काय डी आहे, तर मी करंट रेटिंग कशी फाइंड केली, करंट रेटिंग का मल्टिप्लाय होणार, म्हणजे डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच इज द ऍप्लिकेशन ऑफ ऑटोमॅटिक स्टेप व्होल्टेज स्टॅबिलायझर. आता मी काय सांगितलं, आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर वापरतो, मग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी व्होल्टेज स्टॅबिलायझर वापरायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. मला सांगा, आता आपल्या घरामध्ये आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर जास्त करून कुठं वापरतो रे, तो आपल्या घरातलं फ्रीज असतं. जे पण सेन्सिटिव्ह डिव्हाइसेस, असे डिव्हाइस व्होल्टेजच्या फ्लक्च्युएशनमुळे काय उडू शकतात किंवा ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं आपल्या घरातली एसी असेल, आपल्या घरातलं काय कूलरला नाही लावत, आपल्या घरातल्या टीव्हीला आपण लावतो, अजून एक टीव्हीला, म्हणजे अशा म्हणजे सेन्सिटिव्ह डिव्हाइसेसला आपण काय करतो, व्होल्टेज स्टेबिलायझर लावतो. अजून एक आपल्या कम्प्युटरला वगैरे सुद्धा लावतात. मग त्यांनी काय केलं, खालीलपैकी कुठं लावतो आपण, गिझरला लावतो का नाही, गिझरला आपण लावत नाही, ग्राइंडरलाही लावत नाही. मग नंतर पंप मोटर, जे घरातली तुमची मोटर आहे, मोटर तुम्ही ऐकलं कधी की आपण मोटर लावतो, नाही. याच्यापैकी जो टेलिव्हिजन आहे ना, टेलिव्हिजन काय हा एक सेन्सिटिव्ह डिव्हाइसेस आहे की ज्याच्यामुळे जर याच्यात व्होल्टेज थोडंफार कमी जास्त झालं तर याच्यातल्या किट वगैरे असं इलेक्ट्रॉनिक किट उडू शकतात. मग याच्यामुळेच आपण काय करतो, टेलिव्हिजनला व्होल्टेज स्टेबिलायझर वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, विच इज द फंक्शन ऑफ एन इन्व्हर्टर. मी मगाशी आता या क्वेश्चनचं उत्तरही तुम्हाला लिहून दिलं की इन्व्हर्टरचं काय काम आहे. बघा, तो जो क्वेश्चन आधी सांगितला ना, इन्व्हर्टरचं काय काम आहे, आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतं, त्या इन्व्हर्टरचं काय काम असतं, जो बॅटरीमधला डीसी सप्लाय त्याला एसी सप्लायमध्ये कन्वर्ट करण्याचं काम इन्व्हर्टर करतो, आणि एसी सप्लायला डीसी सप्लायमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतो असतं, आपल्याला रेक्टिफायर करतो. पण इथं त्यांनी काय विचारलं, आपल्याला इन्व्हर्टर विचारलं, तर इन्व्हर्टरचं बरोबर उत्तर काय बघा, एसी टू डीसी करायचं काम हा करतो, कोण करतो, हा रेक्टिफायर करतो. कोण करतो, हा रेक्टिफायर करत असतो. मग कन्व्हर्ट डीसी व्होल्टेज इंटू एसी व्होल्टेज, मग हेच काम कोणाचं आहे, इन्व्हर्टरचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी कारण आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा, कन्व्हर्ट डीसी व्होल्टेज इंटू हायर डीसी, चॉपरचं वगैरे काम आहे.
नंतर कन्वर्ट एसी व्होल्टेज इंटू हायर एसी, याला आपण सायक्लो कन्व्हर्टरचं काम आहे. त्यांनी आपल्याला विचारलं इन्व्हर्टरचं, तर इन्व्हर्टरचं काय कन्व्हर्ट डीसी व्होल्टेजला एसी व्होल्टेजमध्ये कन्व्हर्ट करायचं काम कोण करत असतो? इन्व्हर्टर करत असतो. बघा अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये जवळपास 13 इम्पॉर्टंट प्रश्न बघितलेत युपीएस आणि इन्व्हर्टरवरती. असेच अजून जवळपास एक 13 ते 14 प्रश्न बाकी आहेत, त्याला आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. अशाच अजून व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिकलवाल्या जेही मित्र सेकंड इयरमध्ये आहेत आणि सीबीटीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत. धन्यवाद.